ओके संजय भाऊ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संजय आहे. मी एक दारुडे आहे. परमेश्वराची कृपा अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम दारू प्यायची मित्रांनो गरज पडत नाहीये. मित्रांनो, मी नवजीवन समूह पिंपरीचा सभासद आहे आणि 22 फेब्रुवारी 2018 मी अल्कोहोलिक अनोनिमसची पहिली सभा केली आणि परत मागे वळून बघितलं नाही. जर या 22 फेब्रुवारी पर्यंत जर दारू प्यायलो नाही तर मला 7 वर्ष मध्ये पूर्ण होतील. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो 7व्या रूढीवरती आहे. तर या विषयावरती बोलायला मी एचा कुठलाही अधिकृत प्रवक्ता नाहीये. तर जे काय मीटिंगचं सातत्य, स्पॉन्सरची मदत आणि लिटरेचरचं वाचन ह्याच्यामधनं माझ्या क्षुद्रबुद्धीला जे काही गोष्टी कळलेल्या आहेत त्या मी इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून आपल्या इथे जे काही नवागत येत असतात बांधव त्यांना काहीतरी आशा मिळावी किंवा कार्यक्रमाबद्दल माहिती व्हावी, एवढंच प्रयोजन आहे. मित्रांनो, आपण 7वी रूढी नेहमी इथे आपल्याला ज्या वेळेला मीटिंग चालू असते त्यावेळेला मधीच मीटिंगच्या चेअरमन एक गोष्ट अनाऊन्स करत असतो की एचा प्रत्येक समूह आर्थिक बाबतीत स्वावलंबी असायला पाहिजे. बाहेरून मिळणारी आर्थिक मदत त्याने स्वीकारू नये. आणि त्या दृष्टीने इथे आपण बघतो की तो एक विशिष्ट डबा फिरवतो ज्याला आपण किटी बॉक्स म्हणतो आणि आवाहन करतो की इथे उपस्थित लोक जे आहेत त्यापैकी जे मध्यपी लोक आहेत, जुने सभासद आहेत, त्यांनी ह्या किटी बॉक्स मध्ये पैसे तुम्ही स्वेच्छेने कितीही टाका. आणि जे नवीन सभासद असतील, जे पहिल्यांदाच मीटिंग करत असतील, त्यांचे स्नेही असतील, घरातली मंडळी असतील, कोणी सायकॅट्रिस्ट आपल्या इथे आलेले असतील, डॉक्टर पाहुणे असतील, ह्या लोकांनी मात्र ह्या बॉक्समध्ये काही टाकू नका असं आवाहन करतात की तुम्ही आमचे पाहुणे आहात. असं ह्या रूढीमध्ये आपल्याला रूढी वाचल्यानंतर ते अनाउन्समेंट नेहमी ऐकायला मिळते. आणि आपल्याला नवीन असताना नेहमी त्या गोष्टीबद्दल कुतूहल असतं की हे असं काय सांगत असतात. मी ज्या वेळेला अल्कोहोलिक अनोनिमसची पहिली सभा केली त्यावेळेला मी हे ऐकायला लागलो, वारंवार ऐकायला लागलो की हे काय सांगत असतात नक्की, कसला हा बॉक्स फिरत असतो, काय आहे याचं, ते काय करतात, हे पैसे जमून काय करत असतील. आणि एवढासा छोटासा बॉक्स दिसतोय. असे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे प्रश्न पडत असतात. काही लोकांना असं देखील वाटू शकतं की ज्या वेळेला आपली बाहेर चर्चा होते एकमेकांच्यात नवीन असताना त्यावेळेला मी असं पण ऐकलेलं आहे की काही लोकांच्या मनात असं येतं की अरे हे पैसे कशासाठी जमवतात, हे खरंच सगळे लोक थांबलेले आहेत का, तर हेच पैसे घेऊन हे सगळे नंतर लोक पितात किंवा काय, असं सुद्धा मी ऐकलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये. काही लोक असं सांगत असतात तिथे की नाही, इथे विशिष्ट प्रकारचं ह्या सभागृहाला भाडं वगैरे भरायला लागतं, तिथे चहा पाणी वगैरे दिला जातो. काही गोष्टी ज्या आम्हाला इथे ज्याला आपण म्हणू शकतो की लाईट बिल असेल, कुठे पाण्याचं बिल असेल, कुठे टॅक्स असेल, असे छोटे मोठे काही खर्च जे काय सभागृहाला पडतात ते ह्या पैशामधनं दिले जातात. आणि अशा विविध प्रकारच्या इथे आपल्याला हे बांधव सांगताना दिसतात. जोपर्यंत नवीन असतो तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींचा फारसा काय असा ज्याच्याकडे काय असं लक्ष जात नाही. आपण फक्त ते बघत असतो की काय चाललंय यांचं नक्की, काय करतायत. आणि ज्या वेळेला मात्र इथे आम्हाला आवाहन केलं जातं की तुम्ही एखादा स्पॉन्सर घ्या, होम ग्रुप घ्या आणि तुम्ही पण सर्व्हिसमध्ये पडा. आता ह्या गोष्टीसाठी काही कालावधी लागतो. आता मी जर प्रामुख्याने इथे सांगायचं तर आमच्या ग्रुप हा मी ज्या वेळेला आलो त्याच वेळेला जवळजवळ त्याला 32-35 वर्ष झाली होती. त्यामुळे आमच्या विशिष्ट भागातला सगळ्यात जुना असा ग्रुप तो एकमेव ग्रुप होता आणि तिथे सगळे सिनियर सभासद असायचे. त्यांचे बरेचसे ग्रुप कॉन्शियस झालेले असायचे आणि प्रत्येक गोष्टीचे एक नीती नियम होते तिथे त्यांनी प्रस्थापित केलेले आणि त्या आधारावरती अभेदपणे 35 वर्ष तो ग्रुप अखंडपणे चालत असायचा. आणि अ, ते ज्या काही सगळ्या गोष्टी इथे सांगतील, हा जसा काय एका ज्याला आपण म्हणू शकतो की
थोडक्यामध्ये एक त्यांचा तुम्ही वटहुकूमच म्हणू शकता, की वटहुकूम म्हणण्यापेक्षा एक आदेश म्हणू शकता, की त्या ज्या काही कुठल्या गोष्टी सांगतील त्या तशाच्या तशा घडल्याने त्या सगळ्या ग्रुपची जी काय ज्याला म्हणतो आपण पायाभरणी झाली होती आणि तो अभेदपणे उभा होता. त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये जाणं, तिथल्या सभासदांच्या विरोधामध्ये जाणं वगैरे असले प्रयत्न त्या ग्रुपमध्ये व्हायचे पण नाही आणि कोणा करायचा तो प्रयत्न पण करावा असं वाटायचं नाही. कारण का तिथे गेल्यानंतर ज्या प्रकारे त्यांच्याकडनं आपल्याला जे काय सपोर्ट मिळायचा किंवा ज्या प्रकारे त्यांच्याकडनं तिथे स्वीकार केला जायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तिथे बघितल्या जायच्या त्यावेळेला असं निश्चितच लक्षात यायचं की ही सगळी भली माणसं आहेत. आणि म्हणजे माझ्या बाबतीमध्ये तरी माझा असा समज झाला की ही सगळी भली माणसं आहेत आणि निश्चितपणे काही ना काहीतरी इथे ह्या गोष्टी ज्या सांगतायत आपल्याला हे खर्च अमुक-तमुक या सगळ्या गोष्टी खऱ्या असू शकतात. आणि जसं-जसं स्पॉन्सर, स्टेप्स याबाबत त्यांनी सांगायला चालू केलं, तर त्या सगळ्या गोष्टी अशा वाटायच्या की आपण या कराव्या. एवढा त्या लोकांचा ज्याला आपण म्हणतो ना की आदरयुक्त भीती पण आपण म्हणू शकतो की अशी त्या सगळ्या व्यक्तिमत्व तिथे असायचे. आता व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्त्व देऊ नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला काय आकलन होण्यासारख्या नव्हत्याच. पण जे काही लोक बांधव होते, सिनियर बांधव, त्यांचं ते सगळं जो काही ओरा असायचा, तो असाच असायचा. आणि मग हळूहळू ते सांगायचे की आता स्टेप्स करा, कोणीतरी बाजूला घ्यायचं, स्पॉन्सर घेतलायस का? स्पॉन्सर घ्यायला पाहिजे. आमच्या काळामध्ये जरा अशा सगळ्या गोष्टी आमच्या राहून गेल्या होत्या. पण आता तुम्हाला चांगली संधी आहे आणि वाचनाची आवड आहे तुम्हाला, तर ह्या सगळ्या गोष्टी करा. म्हणजे असं प्रोत्साहन पण द्यायचे सिनियर सभासद. अशा बऱ्याच ज्याला आपण म्हणतो की ह्या सिनियर लोकांकडनं सपोर्ट मिळायचा आणि लगेच लक्षात यायचं की ही सगळी भली माणसं आहेत. त्याच्यानंतर जसे काही महिने पुढे गेल्यानंतर त्या ग्रुपची मांडणी समजायला लागली, की इथे यांनी काही ना काहीतरी निश्चित हे केलेलं आहे. जे आपल्या सर्व्हिस मॅन्युअलमध्ये सुद्धा आपल्याला सापडतं, की ग्रुपचा जो सेक्रेटरी असतो किंवा ट्रेजरर जो असतो, याची मध्यमुक्तता किमान 1 वर्षाची तरी असावी, असा उल्लेख तिथे आहे. आणि मग पी-आय असेल किंवा आय-जी-आर असेल, ते 6-6 महिने तरी असावेत. असं आपल्या पुस्तकांमध्ये सुद्धा कुठेतरी उल्लेख केलेला आहे. तर याचं प्रयोजन असंच आहे, की बेसिकली ज्यावेळेला 1 वर्ष सातत्याने या कार्यक्रमामध्ये जो व्यक्ती येतो, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं ज्याला आपण म्हणतो, की त्याला थोडक्यात सोप्या भाषेमध्ये म्हणजे काही कार्यक्रम समजायला लागतो. थोडासा आध्यात्मिक बदल आपण म्हणू शकतो. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्यानंतर त्याला सर्व्हिसेसमध्ये यायची हे लोकं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये तरी सांगितलं जायचं, की आता तू सर्व्हिसेस मध्ये यायला पाहिजेस. ग्रुपचं सेक्रेटरी व्हायला पाहिजेस. मीटिंग चेअर करायला पाहिजे. बाकीच्या सगळ्या गोष्टी इथल्या नीटनेटकेपणाने आम्ही आजपर्यंत जशा बघत आलोय तशा तुम्ही बघायला पाहिजे. असं प्रोत्साहन द्यायचे आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे लोक सहभागी व्हायचे. आता काही अपवादात्मक वादविवाद जर आपण बाजूला ठेवले, तर तिथे ग्रुपमध्ये ज्यावेळेला आपण अशा जबाबदाऱ्या घेतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला त्या सगळ्या तिथल्या ज्या काही ज्याला आपण म्हणू शकतो, की उपक्रम म्हणा किंवा तिथलं जे काय अ, ताळेबंद असतो तो समजायला लागतो, की नक्की कशाप्रकारे हे अल्कोहोलिक अनॉनिमसचं कार्य चालतं. आता सिटी बॉक्समधनं येणारे पैसे जे आहेत, तर त्या इंटरग्रुपला आम्ही पुण्यामध्ये पाठवायचो. पुण्यामध्ये आमचा इंटरग्रुप होता आणि ॲफिलिएशन फी आपण त्याला म्हणतो. तर दर महिन्याला ही ॲफिलिएशन फी आम्ही तिथे द्यायचो. पण ती ॲफिलिएशन फीसाठी मात्र प्रत्येक जी आपली बिझनेस मीटिंग असते प्रत्येक समूहाची, त्यावेळेला मात्र आम्ही स्वतंत्रपणे वर्गणी काढायचो आणि ती पण ऐच्छिक असायची. कोणी किती दिलेले पैसे वगैरे ह्याचं आम्ही काही कधी कुठेतरी लिहिलेलं आहे किंवा एवढे मेंबर आहेत ग्रुपमधले, समजा 20 मेंबर आहेत, 15 लोकांचेच पैसे आलेले आहेत वगैरे असं काही कधी लिहिलेलं मला काही आठवत नाही कोणी. काय असं काही कुठे लिहून ठेवलेलं. बरेच जण त्या मीटिंगला जे हजर असायचे ते पटकन पैसे काढून द्यायचे आणि साधारण ती ॲफिलिएशन फीची जी रक्कम काही असायची माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी ₹500 वगैरे काहीतरी मंथली असायची वाटतं.
तर ती फी जी काय आहे ती त्या जमणाऱ्या पैशामधनं सहज भागायची, शिवाय वरती 400-500 रुपये उरायचे. असं ते काय प्रयोजन होतं त्यावेळेला आणि ते अभेदपणे ते कार्य चालू असायचं. आणि हां, दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं, की काही ना काहीतरी एक सामुदायिक खर्च असतात. म्हणजे चहा यायचा तिथे मीटिंग हॉलमध्ये. मग त्या चहाचे काही खर्च असेल, हा मात्र आम्ही त्या किटी बॉक्समधनं द्यायचो. त्याच्यानंतर आमची जी सभा आहे ती चर्चमध्ये चालायची. आता तसं आम्हाला काय डायरेक्ट त्या मीटिंग हॉलचं भाडं वगैरे काय असं पडायचं नाही. पण मीटिंग हॉल ते आपल्याला द्यायचे. बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत करायचे. त्यांच्याच सगळ्या खुर्च्या किंवा त्यांचंच इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही वापरायचो. वॉशरूम्स असतील, पाणी असेल. पण आमच्या ग्रुपचा असा कॉन्शियस झाला होता, की ह्या चर्चला वर्षातनं एक काहीतरी अशी रक्कम द्यायची, की म्हणजे त्यांना आपण ती धार्मिक कारणासाठी देतोय, डोनेशन देतोय, असं ते द्यायचं. आपल्या दृष्टीने आपण फुकट जागा वापरायची नाहीये. भाडं द्यायचंय. तर असं का बरं? असे सगळे असंख्य नवीन-नवीन गोष्टी समजायला लागल्या होत्या. त्याचे अर्थ समजत नव्हते, की अरे जागा जर फुकट आहे तर आपण अशी डोनेशन कशाला देतोय? बऱ्याचशा वेळेला चर्चवाले म्हणायचे, की "नाही, नाही आम्हाला हे पैसे नको, अमुक नको" वगैरे आणि मग समजायचं नाही. आणि ज्यावेळेला मग ह्या हळू-हळू 12 पायऱ्यांचं आचरण जसं होत गेलं आणि पुढे मग या रूढींबरोबर ती ओळखी व्हायला लागल्या. मग पहिली रूढी असेल, आज आपण 7व्या रूढीवर बोलतोय त्यामुळे आपण त्याच्यावरच साधारण फोकस ठेवणार आहे. तर 7व्या रूढीच्या बाबतीमध्ये इथे ही गोष्ट कळायला लागली, की स्वावलंबन म्हणजे मद्यपी आणि स्वावलंबन हे समीकरण असं काहीतरी करायचा ह्या लोकांचा प्रयत्न दिसतोय. कारण का आपण बघतो, की मद्यपी हा माणूस फार देशोधडीला लागलेला असतो आर्थिक बाबतीमध्ये. त्याच्याकडे कुठलेही पैसे काही राहिलेले नसतात. फार कफल्लक झालेला असतो. आता आपल्या समूहांमध्ये पण आपण बघितलं तर 90% बांधव असेच असतात, की सगळंच गेलेलं असतं बिचाऱ्यांचं आणि इथे येतात आणि कुठल्याही प्रकारे ते आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने त्यांची क्षमताच नसते. पण जे लोक ह्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे लोक सुधारलेले असतात, पुढे जाऊन ज्यांना सगळ्या त्यांचं जे काय जीवन सामान्य रीतीने ते चालू केलेलं असतं, नोकरीपूर्व प्रथावरती आलेली असते, घर वगैरे व्यवस्थित चाललेलं असतं आणि बऱ्यापैकी त्यांचा उदरनिर्वाह चाललेला असतो. या आध्यात्मिक कार्यक्रमामधनं अशी त्यांनी काही प्रगती केलेली असते आणि त्यांना चांगल्यापैकी दर महिन्याला त्यांचं जे काही इन्कम बंद झालेलं होतं पूर्वी ते सगळं चालू झालेलं असतं. आता ह्या गोष्टींकडे ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला पूर्वी निश्चित आपल्याला समजतं, की ज्यावेळेला हे लोकं पहिल्यांदा मीटिंग हॉलमध्ये येतात, त्यावेळेला त्यांना पैसे नसतात, नोकरी नसते. म्हणजे अनेक लोकांना मी सुद्धा नवीन बांधव कोणी आला, की त्याला घाबरलेल्या अवस्थेमध्ये कारण का आपण पण कधीतरी जाणीव असते, की आपण पण अशाच अवस्थेमध्ये इथे आलो होतो. मद्यपानाच्या त्रासामुळे. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये काही कोणी अशी संस्था आहे काहीतरी सोशल काम करणारी म्हणून भरती व्हावं, म्हणून इथे कोणी येत नाही. तर ह्या मद्याचे जे काही फटके असतात, हे फटके मारत-मारत या दारांपर्यंत आपल्याला पोहोचवलेलं असतं. आणि त्यावेळेला जर आपण आपली अवस्था बघितली तर आपल्याला लक्षात येते, की जरी थोडीशी आर्थिक परिस्थिती बरी जरी असली, तरी निश्चितपणे ह्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी किंवा आपत्ती ज्या काही आलेल्या असतात या अनेक वर्षांमध्ये, त्याने तो माणूस भांबावलेला असतो. त्याला समजत नसतं. काय आपल्या आयुष्यामध्ये घडतंय आणि काय होणार आहे पुढे आणि रोजच्या रोज आपली कशी वाट लागत चाललेली आहे, ही मात्र गोष्ट त्याला दिसत असते. तसेच मी पण अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये ज्यावेळेला सातत्याने 27 वर्ष दारू पिऊन ज्यावेळेला आलो, त्यावेळेला मी इथे तशाच अवस्थेमध्ये होतो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्याला आपण म्हणतो, की इथे आल्यानंतर मी बघायला लागलो, की इथे माझ्या पुढे जे बांधव होते सगळे, ज्यांना काही 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, ते मात्र त्यांचे अनुभव सांगत होते, की तुमच्यासारख्याच अवस्थेमध्ये आम्ही इथे आलो होतो आणि आज आमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्वप्रथावर आलेल्या आहेत आणि चांगल्यापैकी आता आमच्या घराच्या भिंती हसतायत, सगळं व्यवस्थित चाललंय आणि अगदी ज्यावेळेला किटी वगैरे फिरायचे त्यावेळेला मोठ्या अगदी रुबाबाने खिशात हात घालून पैसे काढून त्याच्यात टाकणं वगैरे हे सगळं तर मी नवीन असताना ह्या सगळ्या गोष्टी बघायचो आणि मला खरंच म्हणजे असं वाटायचं, की काय असेल हे, की एवढ्या आनंदाने ही लोकं इथे पैसे देतायत. आता तसं बघितलं तर माझी परिस्थिती स्वतःची पण खूप चांगली होती.
पण का कोण जडे? तर किटी बॉक्स ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये फिरायचा, त्यावेळेला मी विचार करायचो, की कारण मला पण असं सुरुवातीला माहिती नव्हतं, की एक्झॅक्टली खर्च काय असतं तिथे. मला असं वाटायचं, की अरे हा एवढासा छोटासा कप आपल्याला चहाचा देतात हे तर समजतंय. मग काय आपण आपले ₹10 टाकावे त्याच्यामध्ये आणि काय आपण तेवढा चहा पितोय. बाहेर पण कुठे गेलो तर आपण तेवढंच करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण काय की जबाबदारीची जाणीव एक थोडीशी ठेवून मी ती गोष्ट करत होतो. आता अनेक जे बांधव असतात त्यांच्याकडे तेवढेही पैसे नसतात. जायचे यायचे पण पैसे नसतात. तर तिकीट टाकायचं तर सोडूनच द्या. ते बिचारे आशाभूत नजरेने असे बघत असतात आणि तो किटीचा बॉक्स आला त्यांच्या हातात की तो लगेच असं दुर्लक्ष करून की बाबा आम्ही बघितलंच नाही. पटकन दुसऱ्याच्या हातात देऊन बिचारे मूग गिळून गप्प बसताना सुद्धा मी अनेक बांधवांना त्यावेळेला बघायचो. पण इथे आधीच जाहीर केलेलं असतं की हे ऐच्छिक वर्गणी असल्यामुळे त्याच्यावरती आपण काय कोणी मत प्रकट करत नाही. पण वारंवार या घडणाऱ्या गोष्टी थोड्याशा मनाला अस्वस्थ करणाऱ्या पण असतात, की अरे हा काहीच टाकत नाहीये. आणि जसा जसा आध्यात्मिक भाग याच्यातला कळायला लागतो, तसं आपल्याला लक्षात यायला लागतं, की या रूढीचं काय महत्व आहे. आणि एक दिवशी माझ्या स्पॉन्सरनी माझ्याकडे बघितलं आणि एकदा बघितलं म्हणजे तो नेहमी बघत असेल. पण एके दिवशी त्यांनी अशी गोष्ट मला हे केली आणि अडवलं. त्यांना म्हटलं, की "अरे किटीमध्ये किती पैसे टाकले?" आता खरं तर तसं बघितलं तर असा काही संबंध नसतो. पण तुम्ही व्यक्तिगत तुमचं आणि स्पॉन्सरचं नातं कसं आहे ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आता माझे स्पॉन्सर जे आहेत ते मला चांगलेच पूर्वीपासून माझ्या परिचयाचे असल्यामुळे ते माझ्या बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचे आणि मी पण कधी त्या गोष्टी जास्त माइंड नाही करायचो. तर त्यांनी एक एक बघितलं कंटिन्युअस बघितलं असेल आणि मला एक दिवशी विचारलं, की "किती टाकले पैसे?" तर मी म्हटलं ₹10. मग त्यांनी मला सांगितलं, "कशासाठी?" मी म्हटलं, "आपण चहा पितो ना, मग काय त्याचे ₹10 मी टाकले." ते म्हटले, "अरे असं नसतं. आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये आपण ज्यावेळेला येतो, त्यावेळेला आपला इथे आल्यानंतर आपला अप्रोच कसा पाहिजे? आता तुझ्या मागे जो पोरगा बसलाय, त्याच्या बिचाऱ्याच्या खिशामध्ये पैसे नाहीयेत. त्याची अशी परिस्थिती नाहीये तुझ्यासारखी, की तो काहीतरी अफोर्ड करू शकतो. आणि त्यालाही चहा प्यायचा असतो. मग हे पैसे येणार कुठनं? तर ठीक आहे, अगदी तुला मी हे म्हणत नाही, की इकडे येऊन ₹50-100 रोज टाक. पण ॲट ही जबाबदारी तरी दाखव, की बाबा ज्या संस्थेने आपला जीव वाचवलेला आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या तुझ्या नवागत बांधव जो आहे, त्याच्या कामी तू काहीतरी येशील आणि तुझं ऋण हे जे काही तुला ऋण आहे तुझ्यावरती, ते तुझं हळू कमी होईल. तर अशा माध्यमातनं तू त्या ह्याच्याकडे बघायला पाहिजेस. आणि त्या दिवसापासून मग त्यांनी सांगितल्यानंतर मला लक्षात आलं, की आपल्या या ₹10 बरोबर आपण अजून ₹10 टाकायला पाहिजेत. ₹20 जेणेकरून त्या बांधवाचे एखाद्या बांधवाचे पैसे भरल्यासारखं होईल ते. आणि मग मी तिथून पुढे नेहमी ₹20 टाकायचा माझा जास्तीत जास्त वेळा प्रयत्न असतो किंवा 20 पेक्षा अधिक. पण कमी मी टाकत नाही. कारण का या संस्थेमुळे आपला जीव वाचलेला आहे. हे कालांतरानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागतात. कारण का ज्यावेळेला बारमध्ये मी बसायचो, त्यावेळेला मात्र मला आठवतंय, की वेटर जे आपल्याला सर्व्हिस देत असतात, त्या वेटर लोकांना सुद्धा मी दारू पाजलेली आहे. 200-200, ₹300-300 खर्च त्यांच्यावरती एकेका दिवसात केलेले. काय कारण असावं? तर काही नाही. त्यांनी कधीतरी अ, एकटेपणा आपला घालवण्यासाठी तिथे उभं राहून कारण मित्र-मित्र पळून गेलेले असायचे आणि मग बारमधले वेटर तेच मित्र झालेले असायचे. आणि मग त्या वेटरशीच गप्पा गोष्टी आणि हुशारक्या मारायच्या. लोकं पण आजूबाजूला कोणी असं नाही की कोणीतरी एंटरटेन करेल. सगळी लोकं पण वैतागलेली असायची. अरे काय कोण आहे हा माणूस? आणि अशा परिस्थितीमध्ये तो रुबाब कायम ठेवण्यासाठी की आपण पण कोणीतरी आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित बहुतेक वेळेला त्या गोष्टी असायच्या. पटापट पैसे काढून द्यायचे, काही करायचे आणि असं ते वर्तन सगळं असायचं. पण इथे अल्कोहोलिक अनोनिमसच्या ज्या कार्यक्रमांनी जीवदान दिलेलं आहे, तिथे मात्र शुद्धीत बसल्यानंतर असं का होत असेल, की आपल्याकडनं पैसे का निघत नाहीयेत? किंवा आपण असा विचार चांगला का करू शकत नाहीये, की मी एक नाही 2-3 भावांचे पैसे देईल. कारण माझी तेवढी अर्निंग होतं, माझं तेवढी क्षमता होती. मी देऊ शकलो असतो. पण असं आपले हात का जात नाहीत तिथे? तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला ह्या आध्यात्मिक कार्यक्रमाचा भाग आपण बघतो, ते आपल्याला लक्षात येतं, की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो, की आध्यात्मिक जागृतीशी कुठेतरी रिलेटेड आहेत.
आणि जसं जसं आम्ही हा कार्यक्रम घ्यायला लागतो तशा या गोष्टींचं आकलन होतं. आता 7व्या रूढीमध्ये अशा आपण बघितल्या तर बहुतेक त्याच्या ज्या काही सगळ्या इथे घडामोडी, ऐतिहासिक घडामोडी झालेल्या आहेत. त्याच्यामधनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांनी इथे दिग्दर्शित करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे 12x12 असेल किंवा हाऊ ट्रॅडिशन्स वेर डेव्हलप्ड असं जे काही लिखाण आहे BLWचं त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे याच्यामध्ये संदर्भ दिलेले आहेत की ह्या रूढ्या कशा बनल्या गेल्या. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक उल्लेख केला होता की ज्या वेळेला अल्कोहोलिक अनॉनिमस अगदीच नवीन होतं, त्यावेळेला अल्कोहोलिक अनॉनिमसला संस्था म्हणून थोडंसं इस्टॅब्लिश करायला, थोडंसं नाही का आपल्या स्वतःच्या या लागलेल्या ज्याला आपण म्हणू शकतो की एक मोठा असा आविष्कार म्हणू शकतो की शोध म्हणू शकतो की जो मद्यपानावर उपाय म्हणून. कारण जसे BLW आणि डॉक्टर बॉब दोघं मद्यापासून लांब होत गेले तसे ते अनेक लोकांना मेसेज द्यायला लागले आणि 2चे 4, 4चे 8, 8चे 16 आणि नंतर 20 लोकांपर्यंत त्यांनी ती मजल नेली होती आणि त्यांच्या लक्षात आलं होतं की हे प्रभावी असं काहीतरी परमेश्वरी दान आपल्याला मिळालेलं आहे आणि ते जतन करणं आणि वाढीस लावणं हाच आपला एकमेव उद्देश असायला हवा आणि त्या दृष्टीने ते खूप मेहनतीने ते काम करत होते. आता पुढे जाऊन असंही त्यांना वाटलं की हा जर मेसेज जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये द्यायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. तर साधारण आपल्याला 3 गोष्टी तरी एक संस्था म्हणून आपल्याकडे असायला हव्यात. एक म्हणजे आपलं स्वतंत्र वैयक्तिक असं काहीतरी मुख्य पत्र किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की बाबा आमचं लिटरेचर असावं, एखादं आमचं स्वतःचं वैयक्तिक एखादं असं काही पुस्तक असावं की ज्या माध्यमातनं एक्झॅक्टली आम्हाला लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवता येईल दूर राहणाऱ्या मद्यपांपर्यंत की आम्ही या धुरंधर आजारातनं बरे कसे झालो. तंतोतंत लिखाण जर केलं तर पुढे जाऊन कुठेतरी हे टेम्पर होणार नाही. एकाने दुसऱ्याला काहीतरी सांगितलं आणि दुसऱ्याला तिसऱ्याला काहीतरी सांगितलंय आणि नंतर सगळंच विसर पडलाय की काय होतं आणि शेवटी संस्थेची वाट लावली. हे त्या लोकांनी जाणलं होतं. त्याच्यानंतर त्यांना दुसरी कल्पना अशी आली होती की डॉक्टर बॉब हे डॉक्टर होते. तर या डॉक्टर बॉब यांनी जर मोठा एखादा दवाखाना काढला आणि जर ह्यांनी तिथल्या मद्यपीडितांबरोबर जर काम चांगल्या प्रकारे चालू केलं, त्यांना जर काही कम्फर्ट दिले, जे काय औषध उपचार लागतील आणि त्यांना जर तिथे राहण्याची काही व्यवस्था झाली, तर एक 40-50 बेडचं जर हॉस्पिटल काढलं, तर चांगल्या प्रकारे ते अजून हा जो काही संदेश आहे हा खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकतील. आणि त्यांची ती क्षमता होती कारण का ते प्रचंड काम करायचे. त्यांनी बऱ्याचशा लोकांना मद्यमुक्त हा संदेश दिलेला आहे आणि मद्यमुक्त ते त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत. तर त्यांचं नाव एक वेगळं होतं आणि लोकांना त्यावेळेला असं वाटलं की जर ह्यांनी इथे अॅक्रॉनमध्ये चालू केलं तर अशा प्रकारे जर आपला हा पण प्रोजेक्ट सक्सेस झाला तर विविध ठिकाणी देशांमध्ये असे हॉस्पिटल्स उघडता येतील. कारण नॉर्मल हॉस्पिटल्समध्ये अल्कोहोलिकला कोणी घेत नसतं. कारण का अल्कोहोलिक सगळ्यांना माहिती आहे की अल्कोहोलिझम हा असा आजार आहे की त्याच्यामधनं तो व्यक्ती काय बरा होणारच नाहीये कधी आणि पुढे जाऊन हॉस्पिटलचं नाव पण खराब होण्याची शक्यता आहे किंवा इतर पण काही समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. त्यामुळे अल्कोहोलिकला ऍडमिट करून घेण्यात कोणीच इंटरेस्टेड नसतं. कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो आजार असा आहे की जो औषध उपचारांनी बरा होऊ शकत नाही. आध्यात्मिक आजार असल्यामुळे आपल्याला लक्षात येते की त्याच्यावरचे उपाय जे आपल्याला सापडलेले आहेत ते वेगळेच आहेत. तसंच त्या डॉक्टरांचं सुद्धा ओपिनियन असतं अल्कोहोलिझमच्या बाबतीत. त्यामुळे स्वतंत्र आपल्याला हॉस्पिटल असावं असं त्यांना वाटलं. त्याच्यानंतर हा संदेश जर आपल्याला दूरपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यावेळेला कसं होतं की थोडीशीच लोकं असायची आणि ही थोडीशी लोकं जी आहेत ही एकमेकांना भेटणार, मेसेज देणार आणि ह्याच्या माध्यमातून हा संदेश असंख्य जे मद्यपीडित मृत्युमुखी पडतायत यांच्यापर्यंत कसा पोहोचणार खूप स्पीडनी. तर असं होतं की त्यांना वाटलं की आपण काही लोक असे नेमू आणि त्यांना पैसे देऊ आणि पेड मिशनरीज म्हणायचे त्याला की बाबा ह्यांना पैसे द्यायचं आणि त्यांना ते काम करायला लावायचं जेणेकरून ते नॉन अल्कोहोलिक लोक सुद्धा जोरात काम करतील. असे त्यांना त्यावेळेला साधारण त्या 3 कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये प्रामुख्याने आल्या होत्या आणि त्याच्यासाठी त्यांना असं वाटलं की आपल्या संस्थेकडे पैसे हवेत आणि त्यावेळचे जे रॉकफेलर ग्रुप वगैरे होता
ज्या लोकांकडे ते अप्रोच झाले होते, पैशाची मागणी केली होती, त्यांना म्हटले होते की अशा प्रकारे जर तुम्ही आम्हाला पैसे देऊ केले, कारण त्यांचं जे फाउंडेशन होतं ते चॅरिटेबल फाउंडेशन होतं, रॉकफेलर फाउंडेशन, आणि अनेक असे सामाजिक उपक्रम ते करत असायचे, चॅरिटी काम करत असायचे, गरिबांना मदत करत असायचे. तर ह्यांना असं वाटलं की आपल्याला जे एवढा चांगला हा जो काही मार्ग सापडलेला आहे, हा जर आपण ह्या लोकांना सांगितला, तर त्यांचं बॅकग्राऊंड पण असं होतं की अशा उपक्रमांना त्यांनी पूर्वी त्यांच्या कुटुंबाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केल्याचं निश्चित असं होतं. आणि त्या माध्यमातनं त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला आणि मागणी पण केली पैशाची. आणि पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी ती जी काही मोठी मागणी केली होती ती रॉकफेलर यांना स्वतः हे लक्षात आलं की अल्कोहोलिक अनॉनिमस संस्था ही जी आहे ही एक आध्यात्मिक आधारावर, कार्यक्रमावर आधारित अशी संस्था आहे, आणि जर ह्या संस्थेमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला तर कदाचित ह्याच्या ज्या इथल्या प्रकारची जी लोक आहेत, ज्याला आपण म्हणतो की इथे अराजकताचे पुत्र आहोत आम्ही, म्हणजे अनार्किस्ट लोक आहेत इथे, तर निश्चितपणे ह्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या उद्ध्वस्त करून टाकतील आणि या संस्थेची, एवढ्या चांगल्या संस्थेची वाट लागेल. म्हणून त्यांनी जेमतेमच पैसे आपल्याला त्यावेळेला देऊ केले. त्याच्यानंतर काही त्यावेळेला असे होते ऑक्सफर्ड ग्रुपच्या संबंधित व्यक्ती की ज्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या आपल्या या संस्थेचे निगडीत होते. हेनरिएटा सायबरलिंग असतील, त्यांनी सुद्धा प्रामुख्याने सांगितलेलं की त्या लोकांना अजिबात पैसे देऊ नका म्हणून. आणि ज्या वेळेला सर्व्हे केला गेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आवश्यकताच नाहीये. असा हा कार्यक्रम जो आहे, या अशा आध्यात्मिक कार्यक्रमांना पैशाची आवश्यकताच नसते. पण आपली त्यावेळेला तशी कंडिशन नव्हती. हे बिल डब्ल्यू, डॉक्टर बॉब जे प्रयत्न करत होते ह्याचं कदाचित त्या लोकांना त्यावेळेचे आकलन होत नव्हतं की काय आहे. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की 41 मध्ये प्रामुख्याने ज्या वेळेला जॅक अलेक्झांडर यांनी आर्टिकल प्रसिद्ध केला आणि त्याच्यानंतर भरभक्कम पत्रांचे जे काही खत येऊन आपल्या फाउंडेशनमध्ये त्यावेळेस पडले, म्हणजे जे काही आपले हेड ऑफिस होतं त्यावेळेला, तर तिथे 2च व्यक्ती कामाला होते. एक म्हणजे रुथ हॉक सेक्रेटरी होत्या आणि दुसरे म्हणजे बिल डब्ल्यू स्वतः. आणि एवढ्या ज्या काही असंख्य पत्र येऊन पडले होते याला उत्तर देण्यासाठी, त्याचा पत्रव्यवहार करण्यासाठी, त्याचं लिखाण करण्यासाठी ज्या काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे निधी असा काही उपलब्ध नव्हता. तर अशा अनेक अनेक इतिहासामध्ये जर आपण गेलो ना तर आपल्याला या सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला लागतात की त्या लोकांनी किती परिश्रमपूर्वक ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून केलेला आहे. आज जी अभेदपणे संस्था आपल्या इथे उभी दिसते आपल्याला आणि कार्यरत दिसतं, त्याच्यामागे किती लोकांचं योगदान आहे या गोष्टीची आपल्याला तीव्र इथे जाणीव होते. मित्रांनो, त्यावेळेला अल्कोहोलिक अनॉनिमस मध्ये या लोकांनी या पैशासाठी खूप आटापिटा केलेला आहे. आता आपण म्हणू शकतो की नशिबाचा भाग किंवा परमेश्वराचा हात म्हणून आपलं हे पुस्तक निर्माण झालं, ज्याला आपण बिग बुक म्हणतो, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने हा रिकव्हरीचा प्रोग्राम पब्लिश केला गेला. नाहीतर आज हा जर प्रोग्राम नसता तर तुम्ही विचार करा की काय झालं असतं आपलं. दारू कदाचित थांबली पण असती या मीटिंग करून करून, पण सगळेच ड्राय ड्रंक फिरायला लागले असते आणि भांडणं, मारामाऱ्या काही होऊ शकलं असतं. कारण का काय त्याला काय हेच नाही ना, काय त्यांना काय शिस्त येण्याचं काय असं काही प्रयोजनच नाही. नुसतेच मीटिंगमध्ये आलेत, गप्पा गोष्टी हाणतायत आणि बसलेत आपले. तर या गोष्टी आपल्याला समजू शकतात की आपल्याकडे काहीच असं प्रणाली नसती तर काय झालं असतं. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या त्यावेळेला पैशाची खूप गरज असायची आणि त्या माध्यमातनं त्या पैशासाठी त्यांनी खूप आटापिटा केला आणि थोडे थोडे पैसे येत गेले. कदाचित पीडब्ल्यूना सुद्धा त्यांचा अप्रोच आवडला नाही की हे एवढे सगळे श्रीमंत लोक आणि आपल्याला पैसे का देत नाहीयेत. असं सुद्धा त्यांना अनेक वेळा मनात यायचं की असा परमेश्वर आमची ही कठीण परीक्षा का घेत असतो, की आज आमच्याकडे सगळं आहे पण साधं आम्हाला पुस्तक पब्लिश करायला आमच्याकडे पैसे नाहीये. आणि हे धनाढ्य लोक ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी आमच्याकडे पाठी फिरवलेले. पण मित्रांनो, पुढे जाऊन जसं आपण म्हणतो की जसं मी पण कार्यक्रमामध्ये नवीन होतो, मला पण काही बऱ्याचशा गोष्टी आकलन होत नव्हत्या, हळूहळू त्या कळायला लागल्या. तसंच बीडब्ल्यूना सुद्धा काही गोष्टी कळाल्या की ती समोरची जी लोक आहेत ते मद्यपी नाहीयेत, ती नॉर्मल लोक आहेत. त्यांना आपल्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी आधी समजलेल्या असतात.
की आपल्या हातात पैसा पडल्यावर आपण काय करू. कदाचित उद्देशापासून पण आपण डेव्हिएट झालो असतो. कदाचित पुस्तक छापायला आपण पैसे घेतले असते आणि सगळे आऊट झाले असते दारू पिऊन. काही झाले असते, मारामाऱ्या झाल्या असत्या, चोऱ्या-माऱ्या झाल्या असत्या, काही झालं असतं. तर ह्या सगळ्या गोंधळ जो आहे, कारण आपण असं वर्तन केलेलं आहे आणि ह्याचे पुरावे आहेत की आपण असंच वागतो. आणि त्यावेळेचा काळ तर असा होता की गॅरंटी नसायची. कोण थांबेल, कोण पिईल. म्हणजे इतका भयानक असा काळ होता आणि त्या काळामध्ये त्या लोकांनी ही गोष्ट जाणली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्या हातामध्ये पैसा पडला नाही पाहिजे. आणि त्याचेच आपण म्हणू शकतो की त्याच लोकांचे उपकार आहेत. म्हणजे त्या एका शेवटच्या क्षणी BW ज्यावेळेला त्यांना कृतज्ञता वाहण्यासाठी शब्द बोलतात त्यांच्या सभेमध्ये, त्यावेळेला त्यांनी असं त्यांच्या दृष्टीने प्रार्थना करतात की त्या सर्व भल्या लोकांना परमेश्वर स्वर्गामध्ये जागा देऊ की ज्यांनी हा पैसा आमच्या संस्थेमध्ये येऊन दिला नाही. अशी त्या उपकाराची परतफेड करण्याच्या दृष्टीने BLWचे ते शब्द आहेत. थोडक्यात काय आहे की ती संस्था त्या लोकांनी वाचवली. आपली संस्था ह्या लोकांनी वाचवली. असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि मित्रांनो, नंतर पुढे जाऊन असं झालं की आपल्या इथे साधारण 1938च्या 48च्या सुमारामध्ये एक महिला सदस्य होत्या. तर त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी मृत्यूपत्र ज्यावेळेला त्यांचं वाचलं, त्यावेळेला त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहून ठेवलं होतं की $10,000 मी या संस्थेला आपल्या देऊ करते म्हणून. आता मोठा प्रश्न पडला की त्या काळामध्ये पैशाची चणचण कायम असायची. कारण का थोडेसे जे काय त्यांचे उदरनिर्वाह चालायचे, त्या पुस्तकामधनं येणाऱ्या छोट्याशा इन्कमवरच चालायचे. BLWकडे सुद्धा काय असे फार पैसे वगैरे तेव्हा नव्हतेच त्यावेळेला सुद्धा. फार स्ट्रगल चाललेलं असायचं. घरं चालवायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि सातत्याने असं काम करायचं. तर ही ज्यावेळेला त्यांनी हे मृत्यूपत्र वाचलं आणि ते बघितलं की आता ह्याचं काय करायचं, तर बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की अरे नाही, हे आपण पैसे घेऊन टाकू. एवढ्या अडचणी आहेत, एवढ्या आपल्याला हे आहेत, कदाचित ह्याच्यातनं आपण अजून काही बरचसं काही करू शकू. आणि शेवटी काय प्रांजळ मनाने त्या बाईंनी दिलेले आहेत, तर तिची कृतज्ञता आहे, तर आम्हाला स्वीकारायला काय हरकत आहे. असं ते पुढे आलं. पण ज्याला आपण म्हणतो की नेमकेपणाने तिथे जुन्या जाणकार लोकांपैकी ज्याच्याकडे विजडम असतो, या लोकांनी त्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की हे पैसे आपण आपल्या संस्थेला नाही घेतले पाहिजेत. जरी आपले काही खर्च असतील, तरी आपण सेल्फ सपोर्टिंग मधनंच ते पैसे निर्माण केले पाहिजेत आणि ते खर्च आपण भागवले पाहिजेत. कारण आज आपण हे पैसे वापरू, पण उद्या जर लोकांना ही सवय लागली की इथे जे काही ट्रस्टी आहेत किंवा हे फाउंडेशनची जी काही लोक आहेत, यांच्या हातामध्ये एवढा मोठा जर पैसा गेला, तर नवीन-नवीन उपक्रम ते घेऊन येतील. नवीन-नवीन उपक्रम इथे करायला लागतील. काही उपक्रम त्यांचे सक्सेस होतील, काही फेल होतील आणि त्याच्यामधनं काहीतरी वेगळंच इकडे चालू होईल. भरमसाठ पैसा इथे येईल. कारण का आपण बघतो की अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये त्यावेळेसची जी काय जनसंख्या जर बघितली, तर हजारोंच्या संख्येमध्ये ते लोक झाले होते त्यावेळेला. साधारण 48च्या सुमारास. सॉरी 38च्या सुमारास, सॉरी 48च्या सुमारास, सॉरी. तर हजारोच्या संख्येमध्ये लोक होते आणि आपण जसं म्हणतो की आम्हाला सगळ्यांना अल्कोहोलिक अनॉनिमसच्या कार्यक्रमांनी जीवदान दिलेलं आहे. तर प्रत्येकाच्या जर बघितलं की जर मृत्यूपत्र किंवा ऐच्छिक जे काही बघितलं, तर सगळ्यांचं जर आपण टोटल केलं बँक बॅलन्स, तर आपण बघितलं तर करोडोच्या संख्येने या सगळ्या लोकांकडे जे काही पैसे आहेत ते अल्टिमेटली आपल्याला जर असं काही अशी काही हे झालं की बाबा आमच्याकडे मुलं नाहीयेत, बाळं नाहीयेत आणि पैसे आमच्या बँकेमध्ये पडून आहेत, तर आपण कोणाला देणार आहे सगळे हे पैसे? अल्कोहोलिक अनॉनिमसला स्वाधीन करून टाकू. म्हणजे तसं बघितलं तर त्यांना ही जाणीव होती की अल्कोहोलिक अनॉनिमस संस्था त्याच वेळेला आमच्याकडे करोडो रुपयांची प्राप्ती असण्याची आपल्याकडे शक्यता नाकारता येत नव्हती. तर या सगळ्या गोष्टींची परिणती आपण असं म्हणू शकतो की जर एवढा मोठा पैसा जर आत्ताच्या घडीला जर या लोकांकडे आला, तर कदाचित त्याच्यातनं असा काहीतरी उद्रेक होऊ शकतो की ते संस्थेला पूर्णपणे धोका त्याच्यातनं निर्माण होऊ शकतो. आता इथे आपण बघितलं मगाशी जसं मी सांगितलं की बरेचसे प्लॅनिंग त्यावेळेला चालायचे लोकांचे की आपण पेड मिशनरीज ठेवू, हॉस्पिटल्स काढू. आता ह्या महिलेचा त्या लोकांनी जे काय आले होते ₹10,000, तर ते $10,000 सॉरी, तर ते $10,000 त्यांनी नाकारले. ते म्हटले की हे घेता आपल्याला येणार नाहीये.
कारण अशा प्रकारे जर पैसे आले तर अल्टिमेटली याच्यामधनं काही उत्पन्न होऊ शकतं आणि त्यावेळेला ट्रस्टींचं जे आपण अल्कोहोलिक फाउंडेशन म्हणायचो ते आणि ऍक्च्युली अल्कोहोलिक अनॉनिमसचे ग्रुप या दोन वेगवेगळ्या अशा एंटिटीज होत्या आणि कदाचित ते काही त्यांच्या कृती जर अशा थोड्याशा जर परिणामकारक झाल्या नसत्या तर कदाचित लोकांनी सर्वसामान्य लोकांनी त्या टीका केलीच असती. पण आपल्या हे सभासदांनी पण जोरदार टीका केली असती की अरे हे ट्रस्टी लोकांनी काय गोंधळ लावलाय सगळा. आणि ऍक्च्युली ट्रस्टीज कशासाठी असतात ते कस्टडियन आहेत. आपले जे काही सगळे लिटरेचर्स आहेत किंवा अल्कोहोलिक अनॉनिमसचा जो काही गाभा आहे त्याचे ते कस्टडियन्स आहेत. म्हणजे जपवणूक करण्यासाठी त्यांची आपण नेमणूक केलेली आहे. ज्याच्यामध्ये काही अल्कोहोलिक आहेत, काही नॉन अल्कोहोलिक आहेत. अशी त्यांची ती विभागणी आहे. ते आपलं ही संस्था टिकवणे आणि वाढीस नेण्यासाठी त्यांचं तिथे आपण निर्माण केलेलं आहे. त्याची गरज असते कारण संस्था म्हणून तुम्ही ज्यावेळेला पुढे येत असता त्यावेळेला ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. म्हणजे आता इथे ग्रुप लेव्हलला आपण बघितलं तर ग्रुप लेव्हलला ह्या सगळ्या गोष्टी छोट्या प्रमाणात आपण करत असतो. कुठेतरी कमिटी बनवतो, कुठेतरी आम्ही त्याच्यातनं काहीतरी छोटी मोठी कामं करतो. पण असं अख्खी ए म्हणून आपल्याकडे एक मोठी अशी संघटना पाहिजे की ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी असं एक ज्याला आपण म्हणतो की हा संदेश आपल्याला अनेक लोकांकडे पोहोचवता येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? आता बाहेर जशा मोठ्या मोठ्या संस्था असतात किंवा संघटना असतात, ज्याला आपण कमर्शियल संस्था किंवा प्रोफेशनल संस्था म्हणू शकतो. त्या प्रकारचं आपलं स्वरूप नाही पाहिजे. म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो की प्रोफेशनल वर्ल्डनी जर आमच्याकडे बघितलं तर त्यांच्या दृष्टीने ही काही संस्था नाहीये. कारण आपण इथे कुठल्याही प्रकारची फी घेत नाही. आपण असे काहीतरी पैशाचे डोनेशन स्वीकारत नाही किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या बाहेरची लोक मेंबरशिपची त्यांचे काही क्रायटेरिया असतात तसं काही आपल्याकडे काही नसतं. तर इथे कसं आहे की संस्थेचं रूप जे जे आपल्याला द्यायचंय ते आपल्याला फक्त आपलं जे काय अल्टिमेट जो काही आपला उद्देश आहे प्रायमरी पर्पज टू कॅरी द मेसेज तो साध्य करण्याच्या दृष्टीने आपल्याला जेवढे लागतात पैसे तेवढे पैसे आपल्याला या फाउंडेशनकडे असायला हवेत. इथल्या लोकांना कार्यरत राहायला पाहिजेत आणि इथे काही लोक नोकरीला असतात ज्याला आपण म्हणू शकतो की जे संस्थेसाठी काम करत असतात. मग ते नॉन अल्कोहोलिक असतील, अल्कोहोलिक असतील, ह्या लोकांना सुद्धा पगार वगैरे द्यायला लागतात. तर तेवढेच पैसे आपण आपल्याकडे ठेवू शकतो आणि हे आपली संस्था कार्यरत ठेवू शकतो. इथे आम्ही 12व्या पायरीचं काम करणाऱ्यासाठी पैसे उपलब्ध नाही करत किंवा 12व्या पायरीचं काम करणाऱ्या माणसांना आपण काही पैसे देत नाही. किंवा हे पैसे घ्या, तुम्ही जाऊन आला तर बसचा खर्च घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या. आणि नॉर्मली आपण तसे कोणी पैसे घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतोच. आपण आपल्या पदरचे पैसे खर्च करून एखादा जरी बांधव सोबर करता आला तरी आम्ही आवडीने करत असतो. तो भाग वेगळाच आहे. पण संस्था म्हणून आपल्याकडे असं काही प्रयोजन नाहीये की त्या कामासाठी पैसे घ्यायचे असतील. अनेक लोक आपल्या इथनं जाऊन कोणीतरी रिहॅब सेंटर काढत असतं, कोणीतरी रिहॅबमध्ये नोकरी करत असतं. तर त्यांना काय आपली काय विरोध नाही किंवा बंदी नाहीये. कारण का आपण बघतो की समाजामध्ये अशा प्रकारचा आजार हा इतका फोफावलेला आहे की अशा कितीतरी संस्था आल्या तरी ही सगळीच्या सगळी लोक काही वाचू शकणार नाही. आपण त्यांना फक्त एवढीच त्यांना एक याचना करतो की तुम्ही जर अशा प्रकारे काही जर करणार असाल तर मात्र एचं नाव तुमच्या संस्थेशी तुम्ही जोडू नका. तुम्ही स्वतंत्रपणे तुम्ही काही करू शकता. आणि जर तुम्ही शिक्षण घेतलं असेल त्या क्षेत्रामध्ये, तुम्ही स्वतः सायकॅट्रिस्ट असाल किंवा ट्रीटमेंट सेंटरचे काही तुम्ही जर तिथे कोर्सेस केलेले असतील, तर निश्चितपणे तुम्ही अशा कार्य पुढे नेऊ शकता. पण त्याचा संबंध संस्थेशी अखंड एशी जोडू नका. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या इथे आपल्याला या सांगितलेल्या आहेत. आता ह्या पैशाकडे आपण ज्यावेळेला बघतो ह्या 7व्या रूढीकडे, तर आपल्याला ह्याच्यामधनं आपल्याला समजायला पाहिजे की प्रत्येक समूह हा आर्थिक बाबतीमध्ये स्वावलंबी असायला पाहिजे. म्हणजे काय आहे की आमचा जो काय डे टू डे खर्च असेल, ॲफिलिएशन फी असेल, मगाशी मी सांगितलं होतं. तर तेवढे मिनिमम पैसेच आपल्याला पाहिजेत. कारण का आपल्याकडे जर पैसा आला तर आपण त्याचं काय करणार? आपल्याकडे काही प्रयोजन नाही. आपण काही चॅरिटी करत नाही. आपण काही सोशल वर्क करत नाही. आपल्याकडे असं काही इतर संस्था जशा असतात सामाजिक संस्था त्यांच्याकडे बरंच काय काय असतं. गावामध्ये जाऊन कुठे रस्ते बांधून द्यायचे, कुठे पाण्याची व्यवस्था करून द्यायची, कुठे इलेक्ट्रिसिटी आणायची. त्यांची कार्य आणि त्यांचं काम हे वेगळं असतं. त्यामुळे त्या कार्यासाठी त्यांना पैसे लागत असतात. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कुठल्याही कार्यामध्ये
आपल्याला पैसे लागत नाही. आपण काय कोणाला काही इथे हॉस्पिटलायझेशन प्रोव्हाइड करत नाही किंवा कोणाला काही ट्रीटमेंट प्रोव्हाइड करत नाही. आपलं सिंपल आहे की आम्ही एकमेकांना फक्त आशादायक विचारांची देवाणघेवाण करतो आणि त्या माध्यमातनं त्या येणाऱ्या नवागतावरती परिणाम होतो आणि अल्टिमेटली आपण बघतो की ह्या मद्याचा प्रश्न त्याचा सुटत असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की अरे काय करू, कीप कमिंग बॅक कोण म्हणतं, कोणी म्हणतं मीटिंग करा. म्हणजे थोडक्यात आपल्याला सगळ्यांना जाणवतं की समजा आपली जी काही मिनिमम फॅसिलिटी आहे तेवढे आपल्याकडे पैसे आले तर आपल्या संस्थेला निश्चित धोका नाही. आपण चांगल्या प्रकारे मीटिंग चालवू शकू. आता ऑनलाईनच्या सभा आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपण काय बघतो की ऑनलाईनचं हे जे काही झूम असेल किंवा अजून कुठलं कॉन्फरन्स असेल त्याचे काही पैसे भरायला लागतात आपल्याला. त्यावेळेलाच या मीटिंग चालतं. तर सेल्फ सपोर्टिंग म्हणजे आपण मागणी करतो की ऐच्छिक तुम्ही काही ना काहीतरी वर्गणी पाठवा आम्हाला जेणेकरून आपल्याला हे मिनिमम खर्च भागवता येतील. आणि त्या माध्यमातनं चेअरमन ते पैसे भरून आपल्या समूहाला त्याचा काही हिशोब असेल हा त्याचा दाखला देत असतो की हा असा असा खर्च आहे. आणि आपल्याला एकमेकांना तेवढंच बास आहे. बाकी आपल्याला ते पैसे-बिसे लागतच नाहीत आणि पैसा नाहीये म्हणून आमच्याकडे काही धोका नाहीये, की कोणाला तरी तल्लफ आली आणि त्यांनी पैसे पळवले आणि पिऊन बसलाय. आपल्या इकडे जर अशा प्रमाणामध्ये पैसे आले तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला मूळ स्वभाव कसा आहे, की पैशासाठी, सत्तेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी आपण पागल होणारी लोक आहेत. तर आपण संस्थेचं काय करून टाकू? तर आता हा रिकव्हरी प्रोग्राम असल्यामुळे आपल्याला ह्या कार्यक्रमामध्ये आपण बघतो की आपल्याला मिनिमम पैसे पाहिजेत. कदाचित बाहेरची लोकं आपल्या या कार्यावरती इम्प्रेस होऊ शकतात. कारण मध्यंतरी मी एका बांधवाला मेसेज द्यायला गेलो होतो. आता ही अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्याच्यामधनं तो सोबर झाला होता. आणि त्याचे जे मेव्हणे होते, ते एका उच्चपदीय अशा संस्थेमध्ये होते, उच्च पदावर होते. आणि त्यांना फार ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं, की असं काय आहे, कुठली अशी संस्था आहे, की ज्या माध्यमात या माणसानी आपल्या ह्याला घेऊन गेले दाजींना आणि एवढा मोठा जो काय त्यांचा जो काय बहिणीचा कारण बहिणीशी रिलेटेड असल्यामुळे ते फार भावनात्मक झाले होते आणि त्यांची पहिल्याच आणि गमतीचा भाग म्हणजे त्या व्यक्तीची पहिल्याच दिवशी थांबली होती. आणि त्याच्यानंतर जसा काळ जायला लागला तर तो इतका त्या त्या माणसाला तो कृतज्ञ झाला होता, की त्यांनी सांगितलं होतं, की मी तुमच्या संस्थेला ब्लँक चेक देतो. तुम्ही त्याच्यावरती काय पाहिजे तो आकडा तुम्ही लिहा म्हणून. म्हणजे अशा प्रकारची त्यांनी कधी तयारी दाखवली होती. आता की संस्थेला तुमच्या काय मदत लागत असेल, अमुक लागत असेल. आता त्यांना आपण काय सांगणार आहे? आता हे समजा जर मी त्यांना म्हटलं असतं, "हां, ठीक आहे. बाबा द्या आमच्या संस्थेला द्या ₹1,00,000." दिले असते त्यांनी. त्यांना काही फरक पडत नव्हता. पण ज्यावेळेला मी त्यांना हा कन्सेप्ट सांगितला, की बाबा आम्ही सेल्फ सपोर्टिंग ऑर्गनायझेशन आहे. आम्ही बाहेरनं मिळणारी कुठलीही आर्थिक मदत घेत नाही. आणि त्यांना आश्चर्य वाटलं, की अशी कुठली संस्था आहे? आजपर्यंत ते म्हटले, "मी अशी कुठलीच संस्था बघितलेली नाही." म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये एक मोठा आदर्श घालून देण्यासारखं सुद्धा आम्ही स्वतःला आमचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. आज त्या लोकांना आपल्याबद्दल आदर वाटला. नाहीतर जन्मभर दारुडा म्हटलं की शिव्याच खाल्लेल्या आहेत लोकांकडनं. काय युजलेस माणूस आहे. पण मित्रांनो या संस्थेने हे जे काही आपल्याला आध्यात्मिक सगळी तत्व दिलेली आहेत, ही 7वी रूढी दिलेली आहेत. याचे आपण जर दोन्ही आपण अर्थ समजून घेतले, की तर आपल्याला हे लक्षात येतं की काय या लोकांनी आपल्यासाठी चमत्कार करून ठेवलेले आहेत. मित्रांनो या 7व्या रूढीवर बोलण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. आपण ह्याच्यावरती काही आपल्याला बीएलडब्ल्यूचे स्वतःचे अनुभव पण सुद्धा आपण इथे वाचनामध्ये आपल्याला 12x12 मध्ये मिळतात, की त्यांनी सुद्धा असं जाणवलं होतं, की पैशाच्या बाबतीत आपलं व्यक्तिमत्व कसं असतं. आणि कधी ना कधीतरी त्यांना पण हा प्रसंग आठवतोय, की ज्यावेळेला अशी काहीतरी परिस्थिती होती समूहाची कठीण, त्यावेळेला मात्र त्यांनी एका माणसाला अगदी स्वतःच्या खिशातनं $5 काढून दिले होते, की मद्यपीडित आहे ना, तर तुला थांबायला बघ मी मदत करतो म्हणून. आणि ज्यावेळेला किटी बॉक्स फिरला गेला होता, त्यावेळेला मात्र त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला 50 सेंट आले फक्त. म्हणजे थोडक्यात तुम्ही पैसे पकडा, 50 पैसे आले. तर 50 पैसे सुद्धा त्यांना टाकायची इच्छा झाली नाही. त्यांनी ते 50 पैशाचं नाणं परत खिशात ठेवलं आणि परत दुसऱ्या खिशात हात घातला आणि फक्त 10 पैसे म्हणजे 10 सेंट्स काढले बाहेर. आणि ते त्यांनी त्या किटी बॉक्समध्ये टाकलं. म्हणजे ज्यावेळेला तिथे तो चेअरमन जो काय होता मीटिंगचा, तो आवाहन करत होता, की आजच्या दिवस तरी लोकांनी
तुम्ही इथे पैसे जास्त टाका, नाही तर आपली ही जागा जी मीटिंगची आहे ही भाडं न दिल्यामुळे आपल्याला इकडून हाकलून देतील. तर त्यांना बीडब्ल्यूना असं त्यावेळेला जाणीव झाली की कधीतरी आपण आपल्या लोकांकडे असं आव्हान केलं होतं अखंड कडे की प्रत्येक व्यक्तीने $1 तरी वर्षाला तुम्ही पाठवला पाहिजे. आणि त्यांना निराशा आली होती की असं काही कोणी $1 सुद्धा ही लोक काय पाठवत नाहीये. आणि कुठेतरी त्यांना स्वतःबद्दल एक अहंकार पण आला होता की मी मात्र $5 साध्या एका माणसासाठी एका मिनिटात खर्च केले. कारण उत्पन्न त्यांचं त्यावेळेला आठवड्याला फक्त $30च होतं आणि $30च्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये $5 हे खूप मोठे झाले. तर मित्रांनो असं त्यांनी तिथे अनुभव मुद्दाम कथन केलेलं आहे की अहंकारासाठी किंवा आत्मप्रौढी मिळवण्यासाठी आपण काय काय करत असतो. आपल्याला सगळ्यांना मगाशी जसं मी म्हटलं की वेटरला दारू पाजायची, जाताना टीप द्यायची, हे सगळे उद्योग आम्ही केलेले आहेत. मग किटी बॉक्समध्ये का आमचे हात जड होतात, का जात नाही? म्हणजे जिथे चेअरमन आव्हान करतोय पैसे टाका, तिथे बीडब्ल्यू सारखे व्यक्ती सुद्धा 10 पैसे टाकतात किंवा 10 सेंट टाकतात. अशी अवस्था का असावी? तर मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे बघायला पाहिजे की आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही किती आजारी असतो. आज ह्या सगळ्या गोष्टींकडे ज्या वेळेला मी बघतो खरोखरच म्हणजे मी असं सांगू शकतो की अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या कार्यक्रमामधनं आपल्याला सगळ्यांनाच एक मोठी शिकवण या रूढींमधनं मिळते. आज अभेदपणे 85 वर्ष आमची जी संस्था टिकून आहे त्या केवळ आणि केवळ या रूढींचं पालन करूनच. नवीन असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी समजत नाहीत, याचं महत्व समजत नाही. बऱ्याचशा गोष्टी आमच्या डोक्यावरनं जातात. पण इतिहासामध्ये ज्या वेळेला आम्ही शिरतो आणि बऱ्याचशा गोष्टी वाचायला लागतो त्यावेळेला आपल्याला कळायला लागतं की ह्याचं विशेष काय महत्व आहे. आज आपल्या इथे आपण बघतो की काहीतरी मर्यादा पण केलेल्या आहेत मध्यंतरी काळामध्ये की वार्षिक तुम्ही 60,000पर्यंत जीएसओला धनादेशाद्वारे देऊ शकता आणि किटीमध्ये तुम्ही अगदी भरभरून पैसे टाकू शकता. त्याला काही मर्यादा नाहीये. किटीमध्ये जितके बसतील तेवढे पैसे तुम्ही टाकू शकता. कारण किटीमधले पैसे जे आहेत हे काय कोणाला दिसत नाहीत. आणि आपण म्हणतो की आध्यात्मिकता मध्ये येऊन मिळते म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की हे म्हणजे अ, पैसा आणि आध्यात्मिकता या दोन गोष्टी आपल्या या किटी बॉक्समध्ये मिक्स होतात. कारण तिथे कसं असतं की किटी बॉक्समध्ये किती पैसे टाकलेत हे कोणालाच दिसत नाही. तर आमच्यामध्ये जर ती आध्यात्मिकता आलेली असेल तर नेहमी आम्ही असे ज्याला आपण म्हणतो की भरभरून पैसे आपण तिथे टाकू की जे पैसे आपण म्हणतो ना की बरेचसे लोक बघा आता मोठी लोक काही असतात ती सांगतात की दान करताना सांगतात की आमचं नाव तुम्ही सांगू नका, आमचं नाव गुप्तच ठेवा. म्हणजे त्या लोकांना ती आध्यात्मिकता जी असते ती टिकवायची असते. आणि आमचा स्वभाव बरोबर जर इथे बघितलं तर बरोबर उलटा आहे की मी एक साधारण ₹50ची नोट टाकली तरी मी मागे बिगे वळून बघायला चालू करतो की मला कोणी बघतंय का नाही, मला कोणी बघितलं का नाही. मग इकडे तिकडे जसं काय फार मोठं काहीतरी काम केलंय मी, अशी ती मध्यपी माणसाची जी काय मानसिकता असते ती पुढे पुढे ज्या वेळेला आपण कार्यक्रमामध्ये जातो त्यावेळेला हास्यास्पद वाटायला लागते. तर मित्रांनो ह्या सगळ्या रूढी ज्या आहेत ह्या आपल्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या ज्या काय 12 रूढी आहेत ह्या माध्यमातनं आपण म्हणू शकतो की हे एक प्रकारचं शिल्ड आहे आपल्या संस्थेभोवतीचं. म्हणजे कवच आहे, कवच कुंडल आपण म्हणतो ना, कवच आहे हे पूर्ण. आणि आम्ही ज्या वेळेला ह्याचं काटेकोरपणे पालन करायला लागतो म्हणजे प्रत्येक याचा सभासद जो आहे हा हळूहळू या सगळ्या गोष्टींचं महत्व जाणायला लागतो. आणि आपसुकच त्याला हे काय कोणाला जबरदस्ती करायला नाही लागत की हे तुला पाळायलाच लागेल किंवा असंच करायला लागेल तसंच करायला लागेल. आपसुकच त्या माणसाला ह्याची जाणीव व्हायला लागते की या सगळ्या गोष्टींचं जसं जसं आध्यात्मिकता वाढत जाते तसं या गोष्टींचं एक आपल्याला आकलन होत जातं मित्रांनो. तर ही 7वी रूढी प्रामुख्याने आपण इथे बघतो की पैशाच्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणजे आर्थिक गोष्टी इथे आपल्याला सांगितलेल्या आहेत की आध्यात्मिकता आणि आर्थिक मांडणी आमची कशी असायला पाहिजे. तर मित्रांनो अशा असंख्य आपल्याला इतिहासामध्ये आपल्याला ह्याचे हे सापडतात एव्हिडन्सेस की कशामुळे काय गोष्टी घडल्या, का आम्ही पैसे घेत नाही, पैसे घेतले तर संस्थेला किती घातक आहे, काय होऊ शकतं. तर अशी ही आमची संस्था जी आहे जी आपण म्हणतो की ही संस्था आपली गरीबच राहायला पाहिजे.
आणि जेवढे आम्हाला प्रयोजन दिलेलं आहे की काही समूह चालण्यापुरते पैसे आणि ज्याला आम्ही इथे प्रुडंट फंड म्हणतो की थोडासा एक कॉर्पोस आपण तयार करतो छोटासा की कधीतरी अडीअडचणीला त्या पैशाचा आपण उपयोगी आणू शकतो. एखादी जागा अचानक गेली आणि दुसरीकडे कुठेतरी डिपॉझिट भरायचंय किंवा काहीतरी अशी जर व्यवस्था अचानक पर्यंत करायचंय किंवा एखादा समूह पैसे भरू शकत नाहीये तर त्या समूहाला आपण आपल्या या प्रुडंट फंड मधनं मदत करू शकतो वगैरे. म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे आपण त्या गोष्टीचं काय प्रयोजन आहे, त्या पैसे जे आपण जमवतो याचं काय प्रयोजन आहे, हे पहिलं समजून घेतो आपण की त्याची गरज काय आहे? का आपण आपले काहीतरी बँका भरत चाललोय आणि माहिती नाही याचं करायचं काय? आणि नंतर आलेली लोक बघतील की अरे वा बरं झालं एवढे पैसे साठवले. अरे पहिले हे पैसे संपून टाकू आणि नंतर येऊ मध्ये. असं आपण काही करत नाही. तर आपण अशी कामं करतो की ज्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की कलेक्टिव्ह विजडम असतो. एखादा समूह जर अडचणीत आलेला असेल तर त्यांना आपण छोटीशी मदत करू शकतो. समूह म्हणून त्यांना उभं राहायला, मीटिंग प्लेस घ्यायला. तर असे अनेक या 7व्या रूढीवरती आपल्याला गोष्टी चर्चेत घेण्यासारख्या आहेत, ऐकण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहेत. धन्यवाद मित्रांनो, मला आपल्या फेलोशिपमध्ये बोलायची संधी दिली. गजानन भाऊ खूप खूप धन्यवाद. थांबतो मी. थँक यू.